यावेळेला आपण भक्तीला प्रारंभ करूया। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे। यावेळेला आपण प्रार्थना करू आणि भक्तीला आरंभ करूया। स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो। तू आमचा महान प्रभू आहेस आणि या प्रभुवारी आमच्या कुटुंबासह प्रभू आमच्या घरामध्ये तुझी उपासना आराधना करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलेली आहेस। प्रभुदेव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो की आज आमच्या ओठाद्वारे आणि आमच्या अंतःकरणातून प्रभू जे आम्ही तुझी स्तुती सेवा करणार आहोत, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देणार आहोत। प्रभुदेव बाप्पा, आज आम्ही तुझे वचन ऐकणार आहोत, वाचणार आहोत, त्यातून बोलणार आहोत। तो आम्हा प्रत्येकाला आपल्या आत्म्याने चालीव, आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझं वचन जसं शिकवेल त्याप्रमाणे जगण्यासाठी तो आम्हाला प्रेरणा दे, येशूच्या नावाने आमेन। यावेळेला आपण गीत गाऊ आणि प्रभूच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देऊया। मागे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एका उपासनेमध्ये की 40 वर्षापूर्वी जेव्हा मी सेमिनरीमध्ये शिकत होतो त्यावेळेस अशी अनेक गाणी होती की जी आमचे क्वायर गायचं, तरुण तरुणी गायचे आणि ते गाणं पुन्हा नव्याने माझ्याकडे आलं आणि त्यापैकी एक होतं ऐकलं या रानातून जाता। आज आपण दुसरं गाणं ऐकूया, ले चल मेरी आत्मा को। आणि फार सुंदर गाणं हे ऐकत असताना आपण आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया। आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है। तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में, तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में, तेरा इंतजार है हमको मसीह इस जहान में। चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है।
हमको मसीह इस जान में। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। यावेळेला आपण स्तोत्र वाचन करणार आहे। स्तोत्र संहिता 146। स्तोत्र संहिता 146 अध्याय 1 ते 10 वचन। परमेश्वराच्या न्याय कृत्यांबद्दल स्तुती। परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर। माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेन। मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन। अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही। त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो। ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य। त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले। तो सदा आपले सत्यवचन पाळतो। तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो। परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो। परमेश्वर अंधारांना दृष्ट देतो, परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो। परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करीतो। परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो। परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो, हे सियोने तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो। परमेश्वराचे स्तवन करा, देवाचा मरणासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचं वाचन करूया। यशाचा ग्रंथ याचा 42वा अध्याय आणि 1 ते 9 वचने आपणासाठी ऑगस्टीन अस्वले हे वाचते। आजच्या रविवारसाठी नेमलेला शास्त्रपाठ यशाया 42 1 ते 9 वचन। पहा माझा सेवक, याला मी आधार आहे। पहा माझा निवडलेला, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे। याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे। तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल। तो गळगळा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही। छेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही। तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल। पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व मंगणार नाही। द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करीतात। आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणार, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो। मी परमेश्वराच्या न्यायानुसार तुला बोलविले आहे। मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे। तू लोकास करार व राष्ट्रास प्रकाश देणारा असे मी तुला करीन। अंधाराचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदीवानास व अंधारात बसलेला कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करेन। मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे। मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही। मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही। पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करीतो, त्यास आरंभ होण्यापूर्वी तर तुम्हास ऐकवितो। येथे शास्त्रपाठ समाप्त। दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे। तिमोथेला दुसरं पत्र 4 अध्याय आणि 6 ते 18 हे वचन साळवी हे वाचतील। प्रभू येशूला मी धन्यवाद देते की आजच्या सुंदरशा समयी देवाने मला वचन वाचण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रभू येशूचे आभार मानते। आजचा शास्त्र भाग आहे तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय आणि 6व्या वचनापासून सुरुवात। कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझे काळ जवळ आला आहे। जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे। आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे। प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल
आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, कारण देमासला ऐहिक सुख प्राप्त असल्यामुळे तो मला सोडून तेसनिकास गेला. क्रेकनेस गलतियास व तीत दालमतियास गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिकासास पाठविले. माझा झगा त्रोवासा कार्पाजवळ राहिला आहे. तो येताना घेऊन ये आणि पुस्तके विशेष करून चर्मपत्रेही आण. अल्केसाद्र ताबटाने माझे पुष्कळ वाईट केले. त्याची फेड त्याच्या कृत्याप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता. सर्वांनी मला सोडिले होते. याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येवो, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांना ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. शुभवर्तमान संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 10व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानाला प्रारंभ होतो. यानंतर प्रभूने आणखी 70 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यास आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यास म्हटले, पीक फार आहे, परंतु कामकरी थोडके आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, पहा, लांडग्यामध्ये कोकरास पाठवावे, तसे मी तुम्हास पाठवितो. पिशवी, झोळी किंवा वाहना आपल्याबरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे त्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. शांतीचा पुत्र तेथे असला तर तुमची शांती त्याजवळ राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा. कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचा स्वीकार केला तर जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे दुखणायत असतील त्यास बरे करा व त्यास सांगा की देवाचे राज्य तुम्हाजवळ आले आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझे गौरव असो. आता आपण प्रसिद्धाचा मातांगीकार एकत्र म्हणूया. आपण आपला विश्वास प्रकट करू. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य वादृश्य वस्तूंचं उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला. देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेजपासून देह धारण मनुष्य झाला आणि पंत पिलादाच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या ज्याची आराधना गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व पेशीचे एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा याचा मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. ही वेळ आहे प्रियानो साक्ष ऐकण्याची, ज्यांच्या जीवनामध्ये देवाने या उपदेशांच्या द्वारे आणि भक्तीच्या द्वारे काय काम केलेलं आहे, काय कार्य केलेलं आहे, हे आपण यावेळेस ऐकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. माझे नाव कौमुदी जॉन वाघमारे. मी पंडित रमाबाई मुक्ती मिशन चर्चची मेंबर आहे. आज मला देवाची साक्ष देण्याची संधी दिली
याबद्दल प्रभूला मी धन्यवाद देते, त्याचे उपकार स्मरण करते. स्तोत्रसंहिता 118. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. खरोखर प्रभूची माझ्यावर अतिशय दया झालेली आहे, त्या दयेला अंत नाही. याबद्दल मी प्रभूचे युगानुयुग धन्यवाद करते आणि प्रभूचे उपकार स्मरण करते. धन्यवाद. मागील रविवारी डॉक्टर रेव्हरंड सुनील आवळे यांनी संदेश दिला, तो आम्हाला खूप आवडला. त्यांनी सांगितलं की प्रभूजी किती वेळा क्षमा करायची एखाद्याने आमचा अपराध केला तर. प्रभूजी म्हणाले 7च्या 70 वेळा. आणि खरोखर जर आपण एकमेकांना क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता न्यायाच्या दिवशी त्याच्या घरी क्षमा करणार नाही. हा संदेश आम्हा सगळ्यांना खूप आवडला. ही वेळ आहे प्रभूच्या वचनामध्ये मनचिंतन करण्याची. आपण प्रभूचं वचन ऐकण्यास स्वतःच्या अंतःकरणाची तयारी करूया. प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. आज आपण आणखीन एका देवाच्या सेवकाच्या जीवनाविषयी ऐकणार आहोत. मागील काही महिने आणि काही आठवडे आपण वेगवेगळ्या देवाच्या सेवकांच्या जीवनातून शिकत आहोत. त्यांचा आपण पार्श्वभूमी पाहतो, इतिहास पाहतो. त्यानंतर प्रभूंनी त्यांना कसं पाचारण केलं, त्यानंतर त्यांनी कसं देवाला आपलं जीवन वाहिलं, कशी सेवा केली आणि मग त्या सेवा करत असताना त्यांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आणि त्यामध्ये ते कसे विश्वासामध्ये टिकून राहिले. या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण अनेक लोकांचे जीवनचरित्र आपण पाहिलेलं आहे. एलियाचं पाहिलं, साधू सुंदर सिंग यांचं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पेत्राचं पाहिलेलं आहे. आज आपण लूक याचं पाहणार आहोत. लूक ज्यानं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. लूक हा जो पावलाचा विश्वासू सहकारी होता, त्या लूकाच्या जीवनाकडे आपण पाहणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही पुन्हा एक बार धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीतो. तुझ्या वचनाकडे आम्ही लक्ष लावत असताना आम्हाला तू कृपा करू, सामर्थ्याने भर. बोलत असताना मला तू शब्द दे, येशूच्या नावाने, आमेन. प्रथमतः आपण संत लूक याच्या जन्माविषयी ऐकणार आहोत. याच्या पार्श्वभूमीकडे आपण लक्ष देणार आहोत. संत लूक याचा जन्म रोमन साम्राज्यातील अंतुकिया नावाच्या ग्रीक शहरामध्ये झालेला आहे आणि त्याचा मृत्यू 84 साली झाला. संत लूक हा व्यवसायाने वैद्य होता आणि तो अंतुकिया नावाच्या ग्रीक शहरामध्ये राहत होता. रोमन कॅथलिक आणि इतर जे आपले पंथ आहेत हे सर्व 18 ऑक्टोबरला संत लूक याचा स्मरण दिन मोठ्या आनंदाने साजरा करतात. कारण संत लूक हा फक्त व्यवसायाने वैद्यच नव्हता, तर तो एक चित्रकार होता, तो एक इतिहासकार होता, तो एक सुवार्तिक देखील होता आणि म्हणून असा सर्व गुणसंपन्न असलेला देवाचा सेवक याविषयी आज आपण ऐकणार आहोत. संत लूक याचं बोधचिन्ह जर काय असेल तर ते पंख असलेला बैल. मी विचार करू लागलो की पंख असलेला बैल हे संत लूक याचं बोधचिन्ह का ठरवलं गेलं. कारण संत लूक आपल्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूच्या दुःख सहनाविषयी लिहितो, प्रभू येशूच्या मृत्यूविषयी लिहितो, प्रभू येशूच्या वधस्तंभावरती झालेल्या सर्व छळाचं वर्णन आपल्याला सविस्तरपणे लूक याने लिहिलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कसं झालं, तो स्वर्गारोहण कसं झालं त्याचं, हे सगळ्या गोष्टी संत लूक याने आपल्या शुभवर्तमानात लिहिलेल्या आहेत. आणि आपल्याला ठाऊक आहे की जुन्या करारामध्ये बैल हा अर्पणाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त याने स्वतःचं बलिदान सर्व लोकांच्या पापांच्या क्षमेसाठी वधस्तंभावरती केलेलं आहे आणि म्हणून त्या येशूविषयी सविस्तरपणे लिहिलेलं पाहायला मिळाल्यामुळे लूक याचं बोधचिन्ह पंख असलेला बैल असं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपणाला माहीत नसलेल्या अशा 7-8 गोष्टी
लूक या संबंधाने मी आपणाला सांगू इच्छितो। पहिली गोष्ट, लूक हा येशूला कधीही भेटला नाही। येशूच्या पुनरुत्थानानंतर आणि स्वर्गारोहणानंतर येशूचे शिष्य सुवार्ता सांगण्यासाठी जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी येशूविषयीची साक्ष देण्यास लोकांना सुरुवात केली। त्याचं दुःख सहन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण हे सगळं ते विश्वासणारे जे प्रभूकडे येत होते त्या सर्वांना ते सांगत होते। परंतु जेव्हा या शिष्यवर्गातील पहिला शिष्य मरण पावला त्यानंतर मग लूक यासारख्या काही मोजक्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या बाबत लिहिण्यास प्रारंभ केला आणि मग संत लूक यांनी देखील लिहून ठेवण्यास प्रारंभ केला आणि त्या लिहिलेल्या दस्तऐवजालाच आपण लूकाने लिहिलेलं शुभवर्तमान असं म्हणतो। दुसरी गोष्ट, प्रेषितांची कृत्य नावाचं जे पुस्तक आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला मिळतं ते देखील संत लूक याने लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी शुभवर्तमान संपतं त्या ठिकाणापासून लगेच त्याला प्रारंभ होतो। येशूचे जीवन, त्याने त्याच्या जीवनामध्ये केलेली अद्भुत कार्य, तसेच शिष्यांनी आणि प्रेषितांनीही केलेली अद्भुत कार्य या पुस्तकामध्ये म्हणजे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला आढळतात आणि म्हणूनच त्यातून येशू आणि त्याची सेवा यांचं सुसूत्रीकरण आम्हाला शुभवर्तमान आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आढळतं। दुसरी गोष्ट आहे प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा लेखक देखील संत लूक आहे। तिसरी गोष्ट, संत लूक हा पावलाचा एक विश्वासू सहकारी होता, कारण पाऊल सलाम सांगताना 3 ठिकाणी लूक याचा उल्लेख प्रिय वैद्य लूक असा करतो। कलसेकरास पत्र 4 अध्याय 14व्या वचनामध्ये, त्याचप्रकारे तिमोथेला दुसरं पत्र 4 अध्याय 11व्या वचनामध्ये आणि तिसरा उल्लेख फिलिमोनाला पत्र 24व्या वचनामध्ये आपल्याला आढळतो। चौथी गोष्ट आहे की संत लूक हा रोमन साम्राज्यातील सिरियामधील अंतुकिया शहरातील राहणारा ग्रीक मनुष्य होता, म्हणजे तो यहुदी नव्हता आणि म्हणूनच त्याने जे शुभवर्तमान लिहिले हे फक्त यहुद्यांकरताच नाही तर जे विदेशी होते त्यांच्यासाठी देखील त्याने हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे आणि हे आपल्याला ठळकपणे कलसेकरास पत्र 4 अध्याय 10 ते 14 या वचनामध्ये पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी संत लूक हा बेसुनत होता असं आम्ही समजू शकतो। 5वं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे लूक याने त्याच्या शुभवर्तमानाचा बराचसा भाग संत मार्क याकडून घेतलेला आहे आणि म्हणून संत मार्क याच्या शुभवर्तमानातील बराचसा भाग आम्हाला संत लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानात देखील पाहायला मिळतो। 6वी गोष्ट आहे, 6वी वैशिष्ट्य आहे लूक याचं आणि ते म्हणजे लूक आणि मत्तई हे 2च शुभवर्तमान आपल्याला असे पाहायला मिळतात की ज्यामध्ये येशूच्या अगदी जन्मापासून ज्या सगळ्या गोष्टी वर्णिलेल्या आहेत। 7वं वैशिष्ट्य हे आहे की लूक शुभवर्तमान हे इतर 2 म्हणजे मत्तई आणि मार्क शुभवर्तमानाशी साम्य, त्यामध्ये साधर्म्य असलेलं पाहायला मिळतं। मत्तई, मार्क आणि लूक जर तुम्ही वाचलात बारकाईने तर बऱ्याच गोष्टी, बरेच उदाहरणं, बरेच दाखले, बरेच चमत्कार आम्हाला वारंवार या तिन्ही शुभवर्तमानामध्ये आलेले आढळतात। आणि 8वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे लूक हा येशूच्या 12 शिष्यांमधला नव्हता। प्रश्न हा उभा राहतो की लूक याची येशूशी ओळख कशी आणि कधी झाली, हा दुसरा मुद्दा आहे। बऱ्यानं लूक हा सातत्याने यरुशलेमला जात असे आणि यरुशलेमला जात येत असल्यामुळे प्रभू येशूविषयीची चर्चा त्याने ऐकलेली होती आणि त्या चर्चेवरती त्याने विश्वास ठेवला आणि त्याच्या मनामध्ये एक प्रेरणा आली की ह्या अशा नावाजलेल्या व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। लूक हा येशूच्या काळामधलाच मनुष्य होता। येशू काम करत असताना, येशू सेवा करत असताना देखील संत लूक त्या यरुशलेम शहरामध्ये होता, परंतु
तो सरळपणे येशूला कधीही भेटला नाही किंवा येशूच्या 12 शिष्यांपैकी काही तो शिष्य झाला नाही. आणि म्हणून येशूच्या नंतर ज्यांनी येशूला पाहिलेलं होतं, ज्यांनी येशूचे चमत्कार अनुभवलेले होते, त्या सगळ्यांना, त्यापैकी बहुतेकांना लूक हा भेटला आणि त्यांच्याकडून येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी माहिती त्याने गोळा केली. आणि म्हणून लूक हे शुभवर्तमान आपल्यासाठी विश्वास ठेवण्यासाठी पात्र आम्हाला असं दिसतं. लूक येशूला कधीच भेटला नाही, पण लूक हा येशूच्या साक्षीदारांना मात्र भेटला आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरून त्याने आपले शुभवर्तमान लिहिलेलं आहे. आता आपण लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानाकडे पाहणार आहोत. संत लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानात येशूचा जन्म, येशूचा वंशावळ, येशूचे सेवा, येशूचा मृत्यू, येशूचा पुनरुत्थान, येशूच्या स्वर्गारोहण या सगळ्या गोष्टींच्या विषयी माहिती आपल्याला मिळते. लूकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला यहुद्यांच्या बद्दल जुन्या करारामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची पूर्तता कशी झाली हे देखील त्याने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. लूक याने लिहिलेलं शुभवर्तमान हे नवीन करारामधील मत्तय आणि प्रेषितांची कृत्य आणि इतर पुस्तकांपेक्षा मोठं पुस्तक आहे असं आढळतं. आता तुम्ही म्हणाल की लूकाच्या शुभवर्तमानामध्ये 24 अध्याय आहे, पण मत्तय आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 28 अध्याय आहे. हो, खरं आहे ते, परंतु अध्यायानुसार न पाहता जर आम्ही शब्दांच्याकडे जर पाहिलं तर ग्रीक शब्द ज्या भाषेमध्ये हे शुभवर्तमान लिहिले गेले, हे पुस्तक लिहिले गेलेलं आहे, त्याकडे जर आपण पाहिलं तर आम्हाला असं आढळतं की मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 18,346 ग्रीक शब्द आढळतात. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे लूक याने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 18,450 ग्रीक शब्द आढळतात. परंतु लूक याने स्वतःचं जे शुभवर्तमान लिहिलेलं आहे त्यामध्ये मात्र ग्रीक शब्द हे 19,482 वेळा पाहायला मिळतात. आणि म्हणूनच लूक हे सगळ्यामध्ये नवीन करारामध्ये सर्वात मोठं असं पुस्तक आहे. लूक याचे शुभवर्तमान जे आहे हे असे एकच आहे जे फक्त विदेशी मनुष्याने लिहिलेला आहे. कारण आपण सुरुवातीला पाहिलं लूक हा ग्रीक होता, यहुदी नव्हता. पाऊल लूक याला प्रिय वैद्य लूक असं कलसे क्रासपत्र 4 अध्याय 14 वचनामध्ये म्हणतो. आणि आपणाला हे सत्य पाहायला मिळतं. प्रेषितांची कृत्य यामध्ये वैद्यकीय भाषा जी लूक याने वापरलेली आहे त्यावरून हे सिद्ध होतं की लूक हा एक वैद्य होता. तसंच प्रियानो, 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीबद्दल उल्लेख करताना आम्हाला लूक याने वैद्यकीय भाषा वापरलेली पाहायला मिळते. रक्तस्रावी स्त्री, ब्लीडिंग वुमन, आणि हा जो शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये जर आपण याकडे पाहिलं तर हा फक्त एक डॉक्टरच असा शब्द वापरू शकतो. जर आम्ही मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 26व्या वचनाकडे पाहिलं तर मार्क अशा प्रकारे वैद्यकीय भाषा त्या स्त्रीविषयी वापरत नाही. आणि या सर्वावरून आपल्याला समजतं की लूक हा एक वैद्य होता, एक सर्जन होता, एक फिजिशियन होता. आणखीन एक शुभवर्तमानाचं या वैशिष्ट्य असं आहे की लूक शुभवर्तमानामध्ये आम्हाला असे काही विशेष दाखले पाहायला मिळतात जे इतर शुभवर्तमानामध्ये किंवा इतर पुस्तकामध्ये आढळत नाही. लूक याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11 ते 32 वचनामध्ये आपल्याला उधळ्या पुत्राविषयी पाहायला मिळतं. लूकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 29 ते 37 वचनामध्ये आम्हाला चांगल्या शमरुनीचा उल्लेख पाहायला मिळतो. त्याचप्रकारे जर आम्ही 7वा अध्याय आणि 40 ते 43 वचनं वाचली तर आम्हाला 2 देणेकऱ्यांचं उदाहरण लूक याने लिहिलेलं आढळतं. जर आम्ही पुढे वाचत गेलो तर 11व्या अध्यायाच्या 5 ते 8 वचनामध्ये मध्यरात्री येणारा मित्र याविषयी उल्लेख आढळतो. 12वा अध्याय 13 ते 21 मध्ये मूर्ख श्रीमंताविषयी आम्हाला लिहिलेलं पाहायला मिळतं. शिक्षेचं उदाहरण आम्हाला 12व्या अध्यायाने 47व्या वचनामध्ये आढळतं.
त्याचप्रकारे 15वा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये हरवलेलं नाणं हे आम्हाला पाहायला मिळतं. 16व्या अध्यायामध्ये आम्हाला अन्यायी कारभाराविषयी लूक याने लिहिलेलं आढळतं. त्याचप्रकारे 16व्या अध्यायाच्या 19 ते 31 वचनामध्ये मूर्ख श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजार याच्याविषयी झालेली हकीकत दाखला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आम्ही जर पुढे वाचत गेलो तर 18वा अध्याय 1 ते 8 मध्ये अत्याग्रही विधवा पाहायला मिळते आणि पुढे मग 18वा अध्याय 9 ते 14 वचनामध्ये आम्ही परुषी आणि जाकातदार यांचं उदाहरण पाहतो. अशा प्रकारे लूक याने अनेक गोष्टी ज्या आम्हाला मत्तई, मार्क आणि योहान यांच्यामध्ये आढळत नाहीत त्या लूक या शुभवर्तमानामध्ये आढळतात आणि म्हणून लूक हे शुभवर्तमान खास आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल माझ्या प्रियानो, परंतु जीसस नावाची जी फिल्म आली, जो पिक्चर आला, जो चित्रपट आला, तो देखील या लूक शुभवर्तमानावरती आधारित असा होता. या हा चित्रपट आला त्यावेळेला 1979 सालामध्ये अमेरिकेमध्ये जवळपास 250 थिएटर्समध्ये हा प्रदर्शित करण्यात आला. जगातील जवळजवळ 1700हून अधिक भाषांच्या मध्ये हा चित्रपट भाषांतरित केला गेला आणि करोडो लोक आज हा चित्रपट पाहून प्रभू येशूचे अनुयायी झालेले आहेत. अशा प्रकारे प्रियानो, हा जो लूक आहे याने लिहिलेलं हे जे शुभवर्तमान आहे हे फार महत्वाचं आहे आणि जे ओझं प्रभूने या लूक याला दिलं होतं त्या ओझ्यानुसार त्याने येशूचं वर्णन अर्पण करण्यास चाललेला कोकरा, अर्पण करण्यास चाललेला एक प्राणी, अशा प्रकारे. आणि म्हणूनच त्याने येशूचं वर्णन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण याविषयी सविस्तरपणे लिहून हे प्रगट केलं आणि येशूच्या अनेक चमत्कार आणि साक्षी लिहून त्याने हेच सिद्ध केलेलं आहे की त्याला सुवार्तेचं एक ओझं होतं, तो एक मिशनरी होता, तो लोकांच्या पर्यंत येशूची सुवार्ता घेऊन जाऊ इच्छित होता आणि म्हणूनच त्याने हे शुभवर्तमान अगदी विचारपूर्वक सर्वांना पटेल, समजेल अशा शब्दामध्ये आणि भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्यातील एका परिच्छेदाकडे आपण यावेळेस लक्ष देऊया. लूक याने लिहिलेलं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 1 ते 9 या वचनामध्ये आपल्याला 4 गोष्टी महत्वाच्या आढळतात ज्यावरती आज आपण विचार विनिमय करणार आहोत. आणि त्या 4 गोष्टी म्हणजे प्रार्थना, सेवा कार्य, संदेश आणि गरज. या 4 गोष्टींकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. पहिली गोष्ट आहे, लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला प्रार्थना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला की पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. लूक आम्हाला प्रार्थना करायला आव्हान करत आहे. किती अद्भुत आहे प्रियानो. सर्वसमर्थ देवाने स्वतःला मनुष्याच्या प्रार्थनांमध्ये मर्यादित ठेवलेला आहे. जर आम्ही प्रार्थना करू तर परमेश्वर आमच्यासाठी त्याच्या शेतामध्ये, परमेश्वर त्याच्या पिकामध्ये कामकरी पाठवतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. प्रश्न उभा राहतो मग की मी प्रार्थना करतो काय? मी प्रभूच्या हंगामासाठी प्रार्थना करतो काय? जगभर जे देवाचं कार्य चालू आहे त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो काय? महाराष्ट्रामध्ये देवाचं कार्य व्हावं म्हणून मी प्रार्थना करतो काय? देवाने कामकरी पाठवावे म्हणून मी प्रार्थना करतो काय? आपण स्वतःशी यावेळेस प्रियानो प्रामाणिक राहूया. स्वतःला आपण विचारूया. बघा, आमच्या प्रार्थना कशा असतात. उदाहरणार्थ, मी माझ्या पत्नीसाठी, माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो कारण ते मला महत्वाचे आहेत. मी आजारी पडल्यानंतर स्वतःसाठी जास्त प्रार्थना करतो कारण मला माझ्यासाठी ते फायद्याचं आहे, आरोग्याचं आहे. परंतु प्रियानो, आम्हाला हे पाहायला पाहिजे की पैशाची चणचण असते, जेव्हा नोकरीची आवश्यकता असते तेव्हा आम्ही स्वतःसाठी फार प्रार्थना करतो कारण ते आपल्या स्वतःसाठी फायद्याचं असतं, महत्वाचं असतं. परंतु आम्ही हा विचार केला पाहिजे की देवाचा जो हंगाम आहे त्याच्याशी माझा काही संबंध आहे का? मी देवाच्या हंगामासाठी प्रार्थना करीतो काय? देवाच्या पिकासाठी मी प्रार्थना करीतो काय? देवाच्या शेतासाठी मी प्रार्थना करतो काय?
देवाने त्याच्या शेतामध्ये कामकरी पाठवावे म्हणून मी प्रार्थना करतो काय? आता हे सगळं मी आध्यात्मिक दृष्टिकोनाविषयी बोलत आहे. संत पाऊल आपल्या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही देवाचे शेत आहात आणि आम्ही त्या देवाच्या शेतामध्ये कामकरी आहोत, नाही का? म्हणजे देवाचं शेत याचा अर्थ देवाची मंडळी, देवाचे लोक, आणि त्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. प्रभूच्या प्रार्थनेत आम्ही पाहतो की प्रभू येशूने आम्हाला हे शिकवलेलं आहे की आम्ही पहिलं स्थान प्रभूला द्यावं आणि दुसरं स्थान आम्ही देवाच्या राज्याला द्यावं. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करताना असं म्हणतो की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा पहिली गोष्ट, आणि मग आपण असं म्हणतो की तुझे राज्य येवो. देवाला प्रथम स्थान देणं आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या जीवनामध्ये हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर देवाच्या राज्याची अपेक्षा करणं हे देखील महत्वाचं आहे आणि ते आम्ही करावी. देवाच्या राज्याची वाट पाहावी हे येशूने आम्हाला त्याच्या प्रार्थनेमध्ये शिकवलेलं आहे. आम्ही जेव्हा देवाने त्याच्या शेतामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रार्थना करतो की त्याने कामकरी पाठवे, त्याचा अर्थ आम्हाला असं वाटतो की देवाने मला सोडून इतरांना पाठवावं. हा भाग तरुण तरुणींचा आहे, हा भाग पाळक आणि सेवक वर्गाचा आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही ज्या वेळेला अशा प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्याने कामकरी बनावे. आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत असताना देवबाप आम्हाला देखील कामकरी म्हणून पाचारण करत आहे हे सुद्धा आम्ही ओळखलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला आम्ही बाप्तिस्मा घेतो आणि आपलं जीवन त्याला देतो त्यावेळेला आम्हाला तो आध्यात्मिक दानाने तृप्त करतो. आणि ही आध्यात्मिक दानं जी आम्हाला परमेश्वराने दिलेली आहेत प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला, त्या आम्ही त्याचा उपयोग देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करावा, त्याच्या सेवा कार्यासाठी करावा ही त्याची इच्छा असते. आणि मग प्रश्न मग आपल्या समोर येतो की प्रत्येकाने देवाने दिलेला निधी, देवाने दिलेली मालमत्ता यामध्ये गुरफटून न जाता आम्ही त्याचा उपयोग, त्याचा विनियोग देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे, देवाचं राज्य वाढण्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, इतरांसाठी प्रार्थना करताना देव आमच्या पाठीवर थोपटून म्हणतो की तू दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतोस, मी कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करतोस, ठीक आहे, पण तुझं काय? तू माझ्या सेवेसाठी तयार आहेस का? तू माझं कार्य करत आहेस का? हो प्रियांनो, परमेश्वर आम्हाला त्याच्या शेतामध्ये, त्याच्या पिकामध्ये काम करायला पाठवण्यास उत्सुक आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला हे आव्हान यशाला मिळालं तेव्हा तो प्रभूला म्हणाला, प्रभू हा मी आहे, मला पाठव. तो काय म्हणाला? प्रभू हा मी आहे, मला पाठव. आज प्रियांनो, आम्ही देखील प्रभूच्या सेवेसाठी उभं राहणं, प्रभूच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून देणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे सेवा कार्य. तुम्ही प्रभूची सेवा करता काय? या 70 जणांना प्रभू येशू ख्रिस्तानं पाचारण केलं आणि सेवेसाठी जगामध्ये पाठवलं. 12 शिष्यांच्या व्यतिरिक्त आणखीन 70 जणांना एकाच ध्येयाने प्रभूने त्यांना या जगात पाठवले की जा, तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, देव राज्याची घोषणा करा, लोकांना बाप्तिस्मा द्या, त्यांना शिक्षण द्या, त्यांना माझे शिष्य बनवा. आणि ह्या एकाच ध्येयानं हे सारे झपाटलेले होते. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने काही अटी सांगितल्या, काही नियम दिलेले आहेत. प्रभूने या 70 जणांना जे कार्य दिलं ते कार्य करत असताना त्यांनी काय करायला हवं, काय करायला नको हे देखील सांगितलेलं आहे. परंतु या अटी, हे नियम, ह्या सूचना कदाचित आपल्याला लागू पडणार नाहीत. पण एक मात्र निश्चित आहे की प्रभूने त्यांना जे कार्य दिलं तशाच प्रकारे आम्हाला देखील कार्य दिलेलं आहे. सुवार्तेचा प्रसार करण्याचं महान कार्य, देवाच्या राज्याची घोषणा करण्याचं महान काम प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आणि ते आम्ही करतो की नाही हे तो पाहत आहे. त्याने त्या 70 जणांना ह्या जगामध्ये पाठवत असताना असं सांगितलं की पहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोकरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो. लांडग्यांच्या मध्ये जसे कोकरास पाठवावे, म्हणजे लांडग्यांच्या मध्ये कोकरास पाठवल्यावरती ते लांडगे काही कोकरांना जिवंत सोडणार नाही, ते त्यांना खाद्य बनवणार, त्यांचं छळ करणार, हाल करणार.
आणि अशा प्रकारे देवाचं काम करणाऱ्यांना होईल हे त्यातला मतितार्थ आहे प्रियानो. प्रभूने त्यांना आणखी सांगितलं की हे ध्येयपूर्तीसाठी तुम्ही काम करत असताना स्वतःसोबत पिशवी घेऊ नका, झोळी घेऊ नका किंवा वाहना घेऊ नका. याचा अर्थ असा आहे प्रियानो की या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपलं मन गुरफटू देऊ नका, तर तुमच्या ध्येयाकडे तुमचं लक्ष असू द्या. पुढे येशूने त्यांना असंही सांगितलेलं आहे की वाटेने जाताना कोणाला सलाम करू नका. याचा अर्थ घबेंडखोर राहा असं नाहीये प्रियानो, परंतु आम्ही कमी बोलावं, गप्पा मारत बसू नये, चिटचॅट करू नये, तर आमचा बहुमोल वेळ जो आहे तो आम्ही देवाच्या सेवेसाठी खर्च करावा, हा त्याचा मतितार्थ आहे. एवढंच काय, तर शिष्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी काम करत असताना त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून येशूने त्यांना घरोघरी फिरण्यासाठी देखील बंदी घातलेली आहे. तो त्यांना असं म्हणतो प्रियानो की तुम्ही ज्या कोणत्या घरात जाल ते पहिल्याने त्या घराला शांती असो असे म्हणा. तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खात पीत जा. जर त्या घरातील लोक तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला मदत करत असतील आणि तुमच्या ध्येयास बरोबर ते सहमत असतील तर तुम्ही तेथेच राहा, त्याच घरात राहा आणि सेवा कार्य करा असं म्हटलेलं आहे प्रियानो. या सूचना जरी आज आम्हासाठी लागू नसल्या, आम्ही अशा प्रकारे जरी काम करू शकत नसलो तरी देखील त्यातला मतितार्थ हाच आहे की आम्ही त्याची धार्मिकता आणि त्याचे राज्य मिळवण्याची खटपट करावी. मत्याचे सुवर्तमानाचा 6वा अध्याय 33व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जर आम्ही देवाच्या गोष्टींविषयी आणि देवाचं कार्य करण्याविषयी काळजी घेतो तर लक्षात ठेवा प्रियानो की देव आमची देखील काळजी घेतो. एलियाच्या उदाहरणामधून आम्ही हेच पाहिलेलं आहे, साधू सुंदर सिंग यांच्या उदाहरणामधून हेच पाहिलेलं आहे, पेत्राच्या जीवनामधून आम्ही हेच शिकलेलो आहे प्रियानो की जेव्हा त्यांनी देवाच्या गोष्टीची काळजी घेतली आणि देवाची सेवा करण्यासाठी आपलं जीवन वाहिलं तेव्हा देवाने त्यांची काळजी घेतली. आणि म्हणून प्रियानो आम्ही जर देवाचं कार्य करत नाही तर देवाने कामकरी पाठवावे हे आम्ही कुठल्या तोंडाने प्रार्थना करणार. जर आम्ही स्वतःच काम करत नाही तर प्रियानो आम्ही इतरांनी काम करावं म्हणून प्रभूकडे आम्ही कशी प्रार्थना करू शकतो. आंधळा आंधळ्याला वाट दाखवेल का असं देवाचं वचन आहे. दोघेही खाचेत पडणार नाहीत का. आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रभूकडे ही प्रार्थना करूया की हे प्रभू, माझे मिशन कार्य, माझं सेवा कार्य, माझं ध्येय, माझं काम काय आहे हे मला तू दाखव. आणि एकदा का हे आपल्याला कळालं की मग आम्हाला कितीही विरोध झाला तरी आम्ही तटस्थ राहतो, तरी आम्ही विश्वासामध्ये स्थिर राहतो. विरोध हा कोणाकडूनही होऊ शकतो. जेव्हा आम्ही देवाचं काम करायला निघतो त्यावेळेला आमच्या घरातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या मंडळीतून आम्हाला विरोध होऊ शकतो. परंतु हे सर्व होत असताना यांना तोंड देऊन विश्वासामध्ये टिकून राहण्याचं सामर्थ्य परमेश्वर त्याच्या सेवकांना, त्याच्या कामकऱ्यांना तो देतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त हा पाप्यांच्या सोबत राहिला पण तो त्यांच्यासारखा वागला नाही. त्याचं ध्येय होतं की त्या पाप्यांच्या सोबत राहून त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगावी. आणि म्हणूनच तो हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला. आणि तुमचं आणि माझं ध्येय हेच असावं. जगामध्ये असे अनेक लोक हरवलेले आहेत ज्यांना प्रभू अजून ठाऊक नाही, जे अजून पापामध्ये पडलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे, ज्यांना वाट दिसत नाही, जे निराश आहेत, दुःखी आहेत. अशांच्या पर्यंत कोण पोहोचणार, कसं पोहोचणार. तुम्ही आणि मी प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. प्रियानो आम्ही स्वतःचं ताण साधून दर रविवारी चर्चमध्ये जाऊन उपासना करून स्वतःचं समाधान करण्यासाठी प्रभूने आम्हाला ख्रिस्त दिलेला नाही, तर जो ख्रिस्त आम्हाला सापडला तो आम्ही इतरांच्या पर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे की आज तुम्ही एका कागदावरती तुमच्या नात्यातले किंवा तुमच्या मित्रमंडळीतील 20 जणांची तुम्ही नावं लिहायची आणि त्याच्यासाठी तुम्ही रोज प्रार्थना करायची. रोज प्रार्थना करायची आणि एक दिवस असा येईल की त्यामधील बहुतेक लोकांचं जीवन बदललेलं असेल आणि त्यांनी येशूला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारलेला असेल. तुम्ही करू शकता.
छोटसा गृहपाठ आहे, छोटंसं काम आहे. तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त एका कागदावरती 20 जणांची नावं लिहायची आणि प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण करायची. बघा तुम्ही, प्रभू चमत्कार करेल. तिमोथेला पहिलं पत्र 6वा अध्याय 17 ते 19 या वचनामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की परमेश्वराने दिलेल्या ज्या भौतिक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत यांचा उपभोग घेत असताना आपण त्यांच्या अधीन जाऊ नये, त्यांचे आपण गुलाम होऊ नये, त्यामध्ये आम्ही अडकून पडू नये, ही प्रभूची इच्छा आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो या लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 10व्या अध्यायाच्या पहिल्या 9 वचनामध्ये, आणि तो म्हणजे संदेश, निरोप. प्रभूने आम्हाला निरोपे म्हणून ह्या जगात पाठवलेला आहे. जा, सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, देवराज्याची घोषणा करा, त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना माझ्याविषयी शिकवा, त्यांना माझे शिष्य बनवा. नाही का? आम्हाला येशूने सेवा कार्यासाठी निरोपे म्हणून पाठवलेला आहे. आमच्या ओठांनी आणि आमच्या जीवनाद्वारे आम्ही लोकांना ख्रिस्त दिला पाहिजे. ओठांनी आम्ही प्रभूची सुवार्ता, देवराज्याची घोषणा केली पाहिजे आणि आमच्या जीवनामधून देवराज्याची ओळख लोकांना पटली पाहिजे किंवा आम्ही दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो लूक याने लिहिलेलं शुभवर्तमान 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये हे शिष्य वर्ग आणि हे 70 जण जेव्हा प्रभूची सेवा कार्य करायला निघाले त्यावेळेला ते हीच घोषणा करत होते की देवाचे राज्य जवळ आले आहे आणि म्हणून पश्चातापास योग्य असे फळ द्या. प्रभू येशूने त्यांना ज्या घरामध्ये तुम्ही जाल त्या घराला शांती असो असे म्हणा असं शिकवलं, परंतु ज्या घरामध्ये त्यांचा स्वीकार करणार नाही त्या घरामधून शांती निघून जाईल हेही सांगितलेलं आहे. आपल्या वाहनाची धूळ त्या ठिकाणी तुम्ही झटका, परंतु हे झटकून जात असताना देखील त्या घरातून त्या शहरातून परतत असताना देखील हीच घोषणा ते करत असत की देवाचे राज्य तुम्हाजवळ आले आहे. पहा बरं, लूक याने लिहिलेलं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये ही गोष्ट आम्हाला आढळते. अशा प्रकारे प्रियानो, देवाने रोगमुक्ती करण्याचं दान आम्हा सर्वांनाच तर दिलं नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे की प्रभूने ज्यांना हे दान दिलेले आहे त्यांनी रोगमुक्ती करावी, लोकांना द्यावी, लोकांना येशूपर्यंत आणावं. पण आम्ही जे उर्वरित आहोत त्या आम्हाला देवाने ओठ दिलेले आहेत, आम्हाला आमचं जीवन दिलेलं आहे, त्याद्वारे आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करू शकतो. देवाचं राज्य तेच आहे ज्या ठिकाणी देव राज्य करतो. तो आज आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करत आहे, आमच्या अंतःकरणामध्ये त्याचं राज्य आहे. तो आज आमच्या घरामध्ये राज्य करतो. म्हणजे माझं घर, माझं कुटुंब, माझी मंडळी, माझा देश हे देवाचं राज्य आहे प्रियानो. आणि या राज्यामध्ये मला काम करायचं आहे. प्रभूने मला पाठवलेलं आहे त्याच्याविषयी सांगण्यासाठी. आम्ही लोकांना हे नाही सांगायचं ठीक आहे बघा, प्रयत्न करा, येशूकडे बायबल वाचा, प्रार्थना करा, देव कदाचित तुम्हाला आनंद देईल, तुम्ही कदाचित आनंदी व्हाल, हे सांगायचं नाही आम्हाला. आम्हाला हे सांगायचं आहे लोकांना की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला, तो तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या पातकांची क्षमा व्हावी, आम्हाला तारण प्राप्ती व्हावी, पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तो आलेला आहे. त्याने स्वतःचं जीवन त्या वधस्तंभावरती आपलं दिलेलं आहे. त्याने स्वतःचा देह त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे. वधस्तंभावरती त्याने आपलं निष्कलंक निर्दोष असं रक्त सांडलेलं आहे यासाठी की तुमच्या आणि माझ्या पातकांची क्षमा व्हावी. आम्ही हरवलेलो आहोत, आमचा नाश हे आमचा शेवट आहे आणि त्यापासून आम्हाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. ही सुवार्ता आम्ही लोकांना सांगितली पाहिजे. आणि ती सांगत असताना आम्ही घाबरतो, हे सैतानापासून आहे. घाबरवणे हे सैतानी गुणधर्म आहे. काय बोलायचं हे न कळणे हे सैतान आम्हाला असं करत असतो. देवाचे शिष्य, देवाचे सेवेकरी, कामकरी असं कधीच गोंधळून जात नाहीत, ते घाबरत नाहीत, ते धाडशी असतात, धैर्यवान असतात, स्वार्थेसाठी स्वतःचा प्राण अर्पण करण्यासाठी तयार असतात. तुम्ही आणि मी तसे आहोत का? लूक आज आम्हाला या शास्त्रपाठातून हेच आव्हान करत आहे. आपण खरोखर लूक या देवाच्या सेवकाविषयी प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभूने असाही एक सेवक शास्त्रामध्ये आमच्या समोर उभा केलेला आहे की जो त्याचा शिष्य नव्हता 12 जणांपैकी, पण त्याने आपलं जीवन प्रभूला वाहिलं कारण त्याने ऐकलेल्या वार्तेवर विश्वास ठेवला. तुम्ही आणि मी येशूला पाहिलं नाही, पण लूक याच्याप्रमाणे आम्ही ऐकलेलं आहे. काय आम्ही लूक या देवाच्या सेवकासारखं मिशन कार्य, सुवार्ता प्रसार करू शकतो का?
त्याच्यासारखं सुवार्थ प्रसार करण्याची आमची इच्छा आहे का? जर असेल तर प्रभू तुम्हाला अधिक सहाय्य करो. लूक या सेवकाबद्दल आपण देवाचे आभार मानू की प्रभूने आम्हाला त्याच्या जीवनाद्वारे एक आव्हान दिलेलं आहे. आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आज आम्हाला तुझा सेवक संत लूक याच्या जीवनातून मार्गदर्शन केलंस. तो त्याचा व्यवसाय करत असताना देखील सुवार्तेचा प्रसार करत होता. प्रभू, तू आम्हाला व्यवसाय दिलास, पण दुर्दैवाने त्या व्यवसायामध्ये आम्ही इतके मग्न झालेलो आहोत की प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझा सुवार्थ प्रसार विसरून गेलेलो आहोत. प्रभू, हे जग तुझं शेत आहे आणि त्यामध्ये तू आम्हाला कामकरी म्हणून पाठवलेलं आहेस. प्रभू, आम्ही तुझी सेवा करत आहोत का? प्रभू, आम्ही तुझ्या वचनाची घोषणा करत आहोत का? प्रभू, आम्ही लोकांना तुझ्या राज्याविषयी सांगत आहोत का? प्रभू, लोकांना आम्ही पश्चातापाकडे वळवत आहोत का? याचा आज आम्ही विचार करावा असं तू कर. आणि नसेल तर प्रभू, अजूनही वेळ आहे. आम्ही सेवेसाठी बाहेर पडावं. ज्या क्षेत्रामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहेस, ज्या विभागामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहेस, त्यामध्ये प्रभू त्या ठिकाणी आम्ही आमच्या ओठाने तुझी सुवार्थ सांगावी आणि आमच्या जीवनाद्वारे लोकांना देवाचे राज्य आम्ही दाखवून द्यावं असं तो कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रभूने आपणावरती अनंत उपकार केलेले आहेत आणि त्या उपकारांची जाणीव ठेवून आपण या क्षणी प्रभूला आपली दाने आणि अर्पणे देणार आहोत. आणि हे गीत ऐकत असताना आपण प्रभूने जशी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत तशा प्रकारे आपण प्रभूच्या भांडारामध्ये दान जमा करणार आहोत. आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे. धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे. धरती आकाश दोनों. प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है. उसके नियम को जो माने वो कभी भी ना भटकेंगे. संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे. धरती आकाश दोनों. प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी. उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे. संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे. धरती आकाश दोनों.
उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वही साथ जाएगा। जिसने प्रभु को न माना वो एक दिन रोएगा। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, उपकार मानतो, कारण तू आम्हाला जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी या भूतलावर दिल्यास प्रभू, त्याचा उपभोग घेत असताना आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो आणि त्यामधून प्रभू देव बाप्पा तुझ्या सुवार्ता प्रसारासाठी आणि तुझ्या राज्याची वाढ व्हावी यासाठी हे दान आम्ही गोळा केलेलं आहे। त्याजवळ विप्लस आशीर्वाद पाठील। त्याचा विनियोग करत असताना प्रभू तू आम्हाला अशी कृपा कर की प्रभुदेव बाप्पा त्याद्वारे अनेक जीवात्म्यांना तुझी सुवार्ता कळली जावी आणि प्रभुदेव बाप्पा ते तुला आपला तारणारा म्हणून देव स्वीकारतील। प्रभू आपला तारणारा देव म्हणून स्वीकारतील। अशा प्रकारे प्रभू तू या दानाचा उपयोग करून घे। ज्यांनी दिलेला आहे त्यांना अधिक देण्यासाठी सहाय्य कर। जे देऊ शकले नाहीत प्रभू त्यांना पण प्रभू मार्गातील अडचणी दूर करून प्रभू देण्यासाठी तू सहाय्य कर। येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक। आमेन। आपणास विनंती करण्यात येत आहे की कोरोनामुळे चर्च बंद आहे आणि देवाचं देणं तर आम्ही चुकवू नये आणि म्हणून आपणास कळवण्यात येत आहे की तुमची दाने, तुमची अर्पणे, तुमचे दशमांश, तुमची वार्षिक वर्गणी, उपकार स्तुतीचं दान कृपया तुम्ही ऑनलाईनद्वारे चर्चच्या बँक खात्यामध्ये जमा करावे। एक विवाह घोषणा आहे। स्टीफन शरद लमुएल हे अविवाहित असून सेंट ख्रिस्टोफर चर्च सिंह नाईक कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत। तसेच रोमा अशोक हिवाळे ही अविवाहित असून वर्णन मेमोरियल मेथडिस्ट चर्च कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत। या दोघांच्या विवाहाची मी ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये सूचना देत आहे। याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे। गाजवण्याची ही दुसरी वेळ आहे। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, स्टीफन शरद लमुएल व रोमा अशोक हिवाळे या दोघांना तू आशीर्वाद दे। विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर। त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ। आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं। ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलीसेकरता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू। आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया। मुद्देसूद प्रार्थना करण्यात येईल। मंडळीने त्या प्रार्थनेला प्रतिसाद द्यावा। तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद मंडळीने द्यावा। हे सर्वसमर्थ ईश्वरा, मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हा शिकवले आहे। आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक। तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकलेसीला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्कारिता त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरचित प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डिकन यांना विशेषतः
तुझे सेवक आमचे मॉडरेटर रेव्हरंड PC सिंग आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांक्रामिकांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्धनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास उपाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाशा तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण आहे त्याला अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाधना या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमच्या चर्चचे सभासद ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्याचप्रमाणे विशेष करून आम्ही प्रार्थना करतो या जगामध्ये परमेश्वराची महामारी पसरली आहे, कोरोना व्हायरस परमेश्वप्पा हा विषाणू परमेश्वप्पा संपूर्ण देशभर पसरला आहे, तो आटोक्यात येण्यासाठी परमेश्वप्पा तू सहाय्य आणि मदत कर. त्याचप्रमाणे जे ह्या आजाराने पीडित आहे परमेश्वप्पा त्यांना तू स्पर्श कर आणि या आजारातून त्यांना बाहेर असं काढ. त्याचप्रमाणे परमेश्वप्पा डॉक्टर, सायंटिस्ट आणि जे इतर जे काही परमेश्वप्पा सहाय्यक वर्ग आहे परमेश्वप्पा या विषाणू नायनाट व्हावा यासाठी जे औषध आणि लस उपचार परमेश्वप्पा याचं संशोधन करत आहे त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो परमेश्वप्पा जे कोणी आजारी असतील परमेश्वप्पा त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संतभूषणा तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे बाप्पा तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवीय प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडेव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ आणि आता देवच बाप याची प्रीती, देवच पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवच पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरांचं आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा, ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला आपण ख्रिस्त पवित्र शांती हे गीत गाऊ आणि त्यानंतर आपण आपली भक्ती समाप्त करू.